ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। सध्या गव्हाचं पीक जोमदार अवस्थेत आहे, पण गव्हाचं उत्पादन घेत असताना अनेक शेतकरी त्याचवेळी बीजोत्पादनाचाही पर्याय अवलंबतात। घरी तयार केलेलं बीज हे अधिक किफायतशीर आणि दर्जेदार करण्यासाठी कसं नियोजन करायचं याचं मार्गदर्शन करतायत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय लाड। गव्हाचे बीजोत्पादन घेताना सुरुवातीपासून काही महत्त्वाच्या गोष्टींचे आपण नियोजन करणं गरजेचं आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रक्षेत्राची निवड। आपण ज्यावेळेस गव्हाचे बीजोत्पादन घेत असतो त्यावेळेस प्रक्षेत्राची निवड करत असताना मागील हंगामामध्ये गव्हाचे त्या वाणाचे किंवा इतर वाणाचे बीजोत्पादन घेतलेले नसावे। तसेच आपण बीजोत्पादन घेत असताना बीजोत्पादनचा जो बियाणे खरेदी करत असतो तर हे बियाणे खरेदी करत असताना ते मान्यताप्राप्त संस्थेकडूनच खरेदी केलेलं असावं। विशेष म्हणजे आपण ज्यावेळेस बियाणे खरेदी करतो त्यावेळेस बियाण्याच्या पिशवीवरती जे लेबल असतं त्या लेबलवरील सर्व माहिती इत्थंभूत आपण जतन करून ठेवली पाहिजे आणि ही माहिती बघत असताना ते बियाणाची पिशवी ही मोहरबंद किंवा सीलबंद केलेलीच असली पाहिजे। त्याचप्रमाणे बियाणे खरेदी करत असताना अधिक उत्पादन देणाऱ्या आणि सुधारित वाणांची आपण जर निवड केली तर निश्चितच आपण अधिक आर्थिक फायदा मिळू शकतो। त्यामध्ये विशेष म्हणजे NIW 301 त्याला आपण त्र्यंबक म्हणतो, नंतर NIW 701 तपोवन, नंतर नेत्रावती, शरद या अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची आपण निवड केली तर निश्चितच अधिक फायदा मिळू शकतो। त्याचप्रमाणे गव्हाचे बीजोत्पादन घेत असताना प्रक्षेत्राची निवड करून आपण त्या प्रक्षेत्राची नोंदणी ही बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याकडे करणे गरजेचे असते। आणि ज्यावेळेस आपण ही बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याकडे बीजोत्पादन प्रक्षेत्राची नोंदणी केली जाते ते पेरणीनंतर साधारणतः 15 दिवसाच्या आत किंवा बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या तारखेच्या आधी यामध्ये जो कालावधी आधीचा असेल त्या कालावधीमध्ये संबंधित जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याकडे जाऊन आपण त्या संबंधित प्रक्षेत्राची नोंदणी ही करणे गरजेचे असते। बीजोत्पादनासाठी गव्हाची पेरणी करताना पेरणीचा कालावधी, त्याचप्रमाणे बियाण्याचे प्रमाण, बीज प्रक्रिया, रोग आणि कीड नियंत्रण या गोष्टींचे नियोजन करणे हे अतिशय महत्त्वाचे असते आणि यामध्ये जर आपण जास्तीत जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच अधिक उत्पादन मिळू शकते। गव्हाचे बीजोत्पादन घेत असताना महत्त्वाचे म्हणजे विलगीकरणाचे अंतर, म्हणजे ज्याला आपण आयसोलेशन डिस्टन्स असे म्हणतो। तर गव्हाचे बीजोत्पादन घेत असताना त्याच पिकाच्या इतर पिकापासून परागीभवन क्रियेमुळे जी भेसळ होत असते ती भेसळ टाळण्यासाठी प्रक्षेत्र हे एक विलगीकरण अंतराद्वारे वेगळे ठेवले जाते आणि यालाच आपण विलगीकरणाचे अंतर असे म्हणतो। गहू पिकामध्ये विलगीकरणाचे अंतर हे परागीभवनावरती अवलंबून असते आणि परागीभवनाचे प्रमाण हे गहू पिकामध्ये अतिशय कमी म्हणजे 0.2 ते 0.5% एवढेच असते। त्याचप्रमाणे गव्हासारख्या स्वपरागीकरण वर्गातील पिकामध्ये विलगीकरणाचे अंतर हे 3 ते 5 मीटर म्हणजे प्रक्षेत्राच्या चोहोबाजूने 3 ते 5 मीटर विलगीकरणाचं अंतर असणे अतिशय गरजेचं असतं। त्याचप्रमाणे या विलगीकरणाच्या अंतरामध्ये इतर वाणाचे पीक किंवा त्याच पिकाचे दुसरे वाण किंवा ओट किंवा बार्ली हे पिकं असता कामा नयेत। त्याचप्रमाणे बीजोत्पादन घेत असताना गहू पिकासाठी पाण्याचे नियोजन करणे हेही तितकंच महत्त्वाचं असतं, कारण गहू या पिकासाठी साधारणतः पेरणीनंतर ते काढणी करेपर्यंत पाण्याच्या 4 ते 5 पाळ्या 18 ते 21 दिवसाच्या अंतराने देणं गरजेचं असतं। पीक अवस्थेच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये साधारणतः गव्हाची पहिली पाण्याची पाळी ही साधारणतः मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेमध्ये देणं गरजेचं असते, म्हणजे पेरणीनंतर साधारणतः 18 ते 21 दिवसांनी। नंतर गव्हासाठी दुसरी पाण्याची जी पाळी आहे ती साधारणतः कांडी धरण्याच्या अवस्थेमध्ये, तिसरी पाण्याची पाळी ही पीक फुलोऱ्यात असताना आणि चीक भरण्याच्या अवस्थेमध्ये आणि चौथी पाण्याची पाळी ही दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना देणे आवश्यक असते। पाण्याचं नियोजन गहू पिकासाठी जर व्यवस्थित केलं तर निश्चितच बीजोत्पादनामध्ये भरीव अशी वाढ होऊ शकते। त्याचप्रमाणे या पिकामध्ये उच्च प्रतीचं बियाणे निर्मिती जर आपल्याला करायची असेल तर इतर वाणांची झाडे किंवा त्याच वाणाच्या इतर झाडे किंवा ओट, बार्ली यांसारखी काही भेसळीची झाडे जर दिसत असतील तर ती वेळेवरती काढणे अतिशय गरजेचं असतं, कारण जर भेसळ या पिकामध्ये गव्हामध्ये झाली तर निश्चितच आपण अनुवंशिक शुद्धता ही टिकवून ठेवू शकत नाही। भेसळ आपल्याला कमी करण्यासाठी किंवा कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी बीजोत्पादकाला विशेष म्हणजे त्या वाणाचे गुणधर्माची माहिती असणे आवश्यक असते आणि त्यामुळे त्या प्रक्षेत्रामध्ये
त्या गुणधर्माव्यतिरिक्त जी काही आक्षेपार्ह झाडे असतात ती झाडे काढून टाकणं अतिशय सोपं जातं. बीजोत्पादन प्रक्षेत्र तपासणी करत असताना प्रमाणित आणि पायाभूत बियाण्याच्या प्रक्षेत्रामध्ये बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली साधारणतः 3 प्रक्षेत्र तपासणी होणे हे गरजेचं असतं. त्यामध्ये पहिली प्रक्षेत्र तपासणी ही पीक फ्लोऱ्यात येण्यापूर्वी करणे गरजेचं असते आणि त्याचवेळीस जमिनीची निवड किंवा लेबल महत्त्वाचे म्हणजे टॅग आणि काही प्रक्षेत्रामध्ये दिसणारी भेसळयुक्त झाडे याचा आढावा घेतला जातो. त्याचप्रमाणे दुसरी प्रक्षेत्र तपासणी ही पीक दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आणि तिसरी जी प्रक्षेत्र तपासणी असते ती काढणीच्या अगोदर करणे गरजेचं असते. या प्रक्षेत्र तपासण्या ह्या बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या बीज परीक्षण किंवा बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली जर व्यवस्थित झाल्या तर निश्चितच आपण मोठ्या प्रमाणावरती भेसळ कंट्रोलमध्ये नियंत्रणामध्ये ठेवू शकतो. महागडी आणि भेसळयुक्त बियाणं बाजारातून आणण्यापेक्षा योग्य मार्गदर्शन जर असेल तर घरी सुद्धा चांगल्या पद्धतीचं उच्च प्रतीचं बियाणं आपण तयार करू शकतो. हेच आज आपण पाहिलं. आज शेतीमित्रमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.